श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खास पुरुषांच्या मनावर. पुरुष पटकन मुलांना बोलून जातो, म्हणजे बाबा पटकन मुलांना बोलून जातो. फुकटचं खायला हवं, कामधंदा करायला नको. वयात आलेल्या मुलाला बाबा हाही शब्द वापरतो तेव्हा आईच्या मनाला होतात वेदना. हे तुमच्याही घरात घडत असेल ना? असं घडत असेल ना तर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ. मी एका मैत्रिणीकडे गेले होते. थोडं बोलताना एक गोष्ट मनाला लागली आणि मलाही माझी चूक जाणवली. मुलं जेवायला बसली की बाबा कधी म्हणतो, खायला तर येतं पण कमवायला नको, घरात बसून राहायचं, काहीच करायचं नाही का? मान्य आहे, जेवताना असं बोलणं चुकीचं आहे. मलाही त्या गोष्टीचं दुःख होतं. आपलं कर्तव्य आहे ना मुलांना समजून सांगणे, पण वेळ, शब्द आणि पद्धत सगळं महत्वाचं असतं. पण आई म्हणून आपण वेगळ्या नजरेतून पाहतो, कारण 9 महिने पोटात वाढवलेली असतात ती मुलं. कळा सोसून जन्म दिलेला असतो ना, म्हणून तिचं मन जास्त हळवं असतं. तिला वाटतं हे असं पटकन का बोलतात, यांना काहीच माहित नाही. आजच्या काळात मुलांवर काय दबाव असतो. आजची मुलं लहान राहिलेली नाहीत. उद्या काय करून घेतलं तर, असं वाईट विचार मनात येतात. पण आपण असा विचार का करायचा? आणि मग एक क्षण थांबून विचार आला, त्या बापाच्या मनातही काहीतरी चालत असेलच ना. तो बोलतो तेव्हा त्याच्या मन रडत असेल का? ते शब्द बोलताना त्यांना वाईट वाटत नसेल? पण ते का बोलले हे आपल्याला कळत नाही. तो बाबा आतून कठोर होऊन गप्प होत, कारण त्याला एवढंच वाटत असतं की मुलांनी काहीतरी करावं, कामाला जावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. कारण किती दिवस बापाच्या जीवावर राहणार? हा प्रश्न रागातून नाही, तो भीतीतून येतो, काळजीतून येतो. आज बाप किती दिवस त्याच्या बरोबर आहे, उद्या नसला तर काय? याच विचाराने तो रोज थोडा थोडा झिजत असतो. बाबा त्याच विचाराने रोज थोडा थोडा झिजत असतो. पण हे बाबाचे दुःख कधीच कुणालाच कळलं नाही. सगळ्यांना वाटतं तो पुरुष आहे, त्याला काय वेदना असणार, यांचं मन कठोर आहे, त्याला काय फरक पडतो. पण जेव्हा आईला कळा येतात ना, तेव्हा बापालाही कळा येत असतात मनाच्या. कारण त्या क्षणी तो फक्त बाप बनत नसतो, तो पुढच्या आयुष्याच्या तयारीला लागलेला असतो. आई फक्त जन्म देते असंही नाही हो, पण जन्मानंतरच्या भविष्याची जबाबदारी बाप उचलायला उभा राहत असतो. हे बाईला कधीच पूर्णपणे समजलं नाही. आणि असंही नाही, पुरुषालाही बाई कधीच पूर्णपणे समजली नाही. काहींना वाटलं आधी मी बाईचं दुःख मांडलं आणि आता बापाचं दुःख मांडते. पण खरं सांगायचं तर आपण एकमेकांना पूर्णपणे ओळखू शकत नाही, आणि म्हणून फक्त दोष शोधण्यात आयुष्य जातं. तेव्हाचा खेळ आहे ना. दोघांनाही वेगवेगळ्या वेदना दिल्या आणि एकमेकांना समजून घेण्याचे ओझही दिलेलं आहे.
म्हणून एकमेकांना दोष देत राहू नका. एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करा. एकमेकांना जाणण्याचा प्रयत्न करा. मुलं ही दोघांची आहे, संसार हा दोघांचा आहे. जर माझा हा ऑडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.